कोशे विरजं ब्रह्म निष्कलं तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिस् तद्यदात्मविदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम् इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके द्वितीयखण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करतो. आपले आचार्य माझे श्रीगुरु पूज्य डॉक्टर सुनील दादांना साष्टांग वंदन करतो. नीलाताईंना नमस्कार. तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. काल सुनील दादांनी मुंडक 2 खंड 2 मधील 2 मंत्र 9 आणि 10 यांची उजळणी घेतली. आपण निखारा पेटवतो आणि कालांतराने थोडं दुर्लक्ष झालं की त्या निखाऱ्यावरती राख जमा होते आणि त्याचं त्या निखाऱ्याचं तेज झाकल्या जातं आणि मग कोणतरी येऊन त्या निखाऱ्याला फुंकर घालतं आणि तो परत स्फुल्लिंगित करतो. तसं काल सुनील दादांनी त्या ज्ञानाग्नीच्या निखाऱ्यावरची राख झटकली आहे. कारण त्या मंत्रांमधला आशय आमच्या अंतःकरणामध्ये पूर्ण ठसावा ही त्यांची तळमळ. उगाच म्हणत नाहीत की सद्गुरू विनाकारण दयाळू असतात. म्हणून तुकाराम माऊली आपल्याला सांगतात, लेकराचे हित पाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावीण प्रीती. आपण म्हणजे साधकांनी न सांगता सुद्धा त्यांनी ओळखले की उपनिषदा आम्हाला समजायला कठीण जाते आणि म्हणून स्वतः माऊली असलेले श्री सद्गुरू आम्हाला सांगत आहेत की उपनिषद श्रुती ही सुद्धा माऊलीच आहे. आई बाळाच्या गुटीमध्ये पचनाला जड असलेला बदाम सुद्धा घालते, पण तो कसा घालते तर रात्रभर त्याला भिजवून ठेवते आणि मग सकाळी त्याला उगाळून मऊ करून त्या बाळाच्या गुटीमध्ये मिसळते. म्हणजे आईला नक्की माहित असतं की आपल्या बाळाला किती पचेल आणि कसं पचेल. त्याप्रमाणे उपनिषद म्हणजे श्रुती माऊली सुद्धा आपल्या सद्गुरु करवी नक्कीच आपल्याला उपनिषदातील बोध समजेल याची काळजी घेणार, याबद्दल आपण निश्चिंत असावं. आणि मला उपनिषद समजणार नाहीये असं म्हणून त्याच्यापासून दूर जाऊ नये. आणि त्यासाठी आमची दृष्टी बदलणं आवश्यक आहे आणि ते काम श्री गुरु करतात. ते आपली दृष्टी सर्वश्रेष्ठ म्हणजे स्वीकारण्यासाठी श्रेष्ठ अशी करतात. दृष्टी परिवर्तन होणं ही उपनिषद समजून घेण्याची पहिलीच पायरी असावी. श्री गुरु आम्हाला अशी विचारांची दृष्टी देतात. तस्मिन दृष्टे परावरे. एकदा दृष्टी बदलली की मग कुठले भेद राहत नाहीत, संशय राहत नाहीत, अज्ञान राहत नाही. कारण या अज्ञानामुळेच आमच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ वगैरे षडरूप रिपूंचा उगम होत असतो. त्या अज्ञानाचा नाश झाल्यावरती सुखदुःखाची द्वंद्व सुद्धा शिल्लक राहत नाहीत. कारण कारणनाशामध्येच कार्यनाश दडलेलं आहे. एकदा दृष्टी बदलली की विषय असूनही त्याचा बाध होतो. त्या जुनाट संस्कारांच्या हृदयग्रंथी सोडण्याचं कौशल्य आम्हाला सद्गुरू देतात. बुद्धीच्या आश्रयाला असणाऱ्या अविद्या निर्मित कामनांना आणि वासनांना आपण ग्रंथी म्हणतो. या ग्रंथींचा बंध खरं तर हृदयापुरतीच मर्यादित आहे. आत्म्याशी त्याचा काही संबंधच नाहीये. नित्यमुक्त असलेल्या आत्म्याला बंध मोक्षाचा बाध नसतोच. परंतु ज्या हृदयामध्ये ग्रंथी असतात तेच हृदय आत्म्याचं वसतिस्थान असल्यामुळे आम्हाला आत्मा सुद्धा सकाम वाटतो. आणि हा काय, तर हा एक केवळ अध्यास आहे.
वास्तविक आत्मा हा देहाची कर्म साक्षीपणे बघत असतो. आम्हाला श्रीगुरु सांगतात, संत सांगतात, आत्माच आहे, पण मला मात्र काय दिसतं, देहच दिसतो. श्रीगुरु मला सांगतात की ब्रह्मच आहे, पण मला मात्र जगच दिसतं. आणि माझ्या या दृष्टीमध्ये परिवर्तन श्रीगुरूंच्या संगतीमध्येच होतं. तापवलेल्या दुधामध्ये तूप आहे हे ज्याला कळतं त्यालाच श्रेष्ठ दृष्टी आहे असं म्हणतात. वेदांत विचारांची अशी दृष्टी श्रीगुरूच आम्हाला प्रदान करतात. खरं तर ब्रह्मस्वरूप हे त्यांच्यासाठी, संतांसाठी अधिष्ठानच असतं. म्हणजे अध्यस्त नसतंच त्यांना, ते आत्मकाम असतात. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये कामनाच येत नाही. काल सुनील दादांनी आपल्याला माऊलींची सुंदर ती ओवी सांगितली, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी, ती तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. म्हणजे विषयरूपी सर्पानं दंश केल्यानंतर माणसाला मूर्छा येते आणि ती काही केल्या जात नाही. मग गुरुकृपा दृष्टीच्या योगानं ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते. म्हणून श्री गुरुकृपा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. काल आपण बघितलं होतं की निर्विशेष असल्या अशा ब्रह्माला विरज, निष्कल, शुभ ही विशेषणं केवळ व्यावृत्तीसाठी दिली आहेत. आणि पूज्य काकांची तशी सुंदर ओवी आहे की नाही अविद्या अस्मिता मलाची नाहीच वार्ता, तया विरजा पूर्णता पूर्णची असे. जे अविद्या अस्मिता त्याची नाही, ते विरज ब्रह्म पूर्णपणे ते कसे पूर्ण स्वरूपच येते. त्याच्या ठिकाणी कामक्रोध इत्यादी विकारच नाहीयेत आणि रजतमादी गुणही नाहीयेत. आता अविद्या नाही म्हणजे परत थोडा विचार करूया आपण की वास्तविक शरीर कसं आहे आपलं, ते अनित्य, मलिन आहे, ते अनंत सुखाचं केंद्र आहे. परंतु तेच मला नित्य, सुंदर आणि सुखरूप मानतो. आणि मग सुखरूप अमर असलेलं, अजर असलेलं असं त्या शुद्ध ब्रह्माच्या जागी त्याच्या विरुद्ध असलेलं शरीर मानतो मी. हे चुकीचं ज्ञान म्हणजे अविद्या आहे की जी ब्रह्माच्या ठिकाणी नाहीच आहे. अस्मिता म्हणजे खरं तर आत्मा वेगळा आहे, चेतन आहे आत्मा. आणि बुद्धी कशी आहे, बुद्धी वेगळी आहे, जड आहे, ती सत्वगुणाची आहे, ती तेज तत्वाची आहे. परंतु तरी सुद्धा बुद्धी म्हणजेच मी असं वाटतं. म्हणजे बुद्धीला आत्मा समजतो आपण, त्याला अस्मिता म्हणतात. आणि ब्रह्माच्या ठिकाणी अविद्या पण नाहीये आणि अस्मिता पण नाहीये. तसंच ते कलारहित आहे, म्हणजे ते निष्कल आहे. त्या ब्रह्माला ज्योतिषाम ज्योती असंही विशेषण दिलंय आणि ते जगत सत्य तर गृहीत धरून दिलेले आहे. ते विरज आणि निष्कल असल्यामुळे ते ब्रह्मस्वरूप कसं आहे, ते शुभ्र आहे. ते अग्नी जो प्रकाश देतो आणि स्वतःच्या ज्योतीला मिरवतो त्याला प्रकाशमान करणारी, अगदी सूर्य चंद्रादिकांना प्रकाशमान करणारी ही आत्मज्योतीच आहे. अशी आत्मज्योती म्हणजे ज्ञानप्रकाश रूप ब्रह्म हे त्याच्याच चिदाभासाने प्रकाशित असलेल्या हृदयरूप कोशामध्ये व्यापून राहतं आणि आत्मज्ञानी पुरुषांना त्या ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव होतो. हा सगळा 2 मंत्रांचा परत गोषवारा काल सुनील दादांनी सविस्तरपणे घेतला होता. आता श्रीगुरूंच्या बोधानं आपली सुद्धा दृष्टी परिवर्तन होऊन आपल्यालाही साक्षीत्व करणं नक्कीच जमणार आहे. आपणही साक्षीरूप होऊया, त्या चैतन्यामध्ये स्थिर होऊया. आता जो 11वा मंत्र आहे, काल आपण बघितलं की ब्रह्माचं सर्व प्रकाशत्व सांगणारा वेदांताचा एक महान सिद्धांत असा असलेला तो 11वा मंत्र, न तत्र सूर्य भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती उतो यमग्नी तमेव भांत मनुभाती सर्वम तस्य भासाम सर्वमिदम विभाती. आपण सुनील दादाच्या अधिकारवाणीतून या श्लोकाचा व्यवस्थित अर्थ समजून घेऊया. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं सद्गुरुः सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु
सच्चिदानन्दरूपिणः सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना वंदन करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना नमन करतो। माझे सहचर सहध्यायी श्री सुरेंद्र देव यांनी उत्तम विवेचन केलं आणि सार कालचं छान मांडलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो। आपण सर्व साधकांना वंदन करतो, विषयाला प्रारंभ करतो। काल विषय सांगत असताना सच्चिदानंद या ब्रह्माच्या व्यावृत्ती आहेत असं सांगण्याच्या ऐवजी जगताच्या व्यावृत्ती आहे असं चुकून उद्घृत केल्या गेलं, तर ते करेक्शन असू द्या। आज पुन्हा त्याचं थोडं स्पष्टीकरण समोर आहे। परमपूज्य शास्त्रीजी प्रकाश शास्त्री मुळे यांनी कालचा श्लोक हिरणमय परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम हा उत्तमच घेतला होता, त्यात कुठलीही त्रुटी राहिली नाही। पण माझ्या सद्गुरूंच्या ज्या ओव्या आहेत त्यांचा जो आशय आहे आणि त्या ओव्यांचा उल्लेख आहे तो होणं गरजेचं होतं, म्हणून काल त्या ओव्यासह मी त्या मंत्राला आपल्या समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला। सगळं वर्णन झालेलं आहे, तरीही कालच्या हिरणमय परे कोशे मधली काकांची शेवटची ओळ घेऊन आजच्या विषयाला प्रारंभ करतो। तत्पूर्वी शांती पाठ करूया। ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम श्री गुरुभ्यो नमः। आजची ओवी आहे, आजचा मंत्र आहे न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतोयमग्निः तमेव भांतम अनुभाति सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाति। वेदांतातल्या अत्यंत सुपरिचित आणि लाडक्या मंत्रांमधला हा मंत्र आहे, ज्याचा प्रारंभ करण्यापूर्वी काकांची कालच्या मंत्रातली शेवटची ओवी या ठिकाणी थोडीशी सुरू करतो। जया स्वरूपी अनुसंधान तया आत्मज्योतीचे ज्ञान जो इंद्रिय ज्ञानी सावधान अगम्यतया। ह्या ओवीचं महत्व तेवढंच अनन्य साधारण आहे। साधकाच्या जीवनात अत्यंत महत्वाची जर काही बाब असेल तर सावधानता। ही सावधानता अनुसंधानाला टिकवते, ही सावधानता स्वरूपानुसंधान जुळवून ठेवते आणि स्वरूपाकार करते। ही सावधानता आत्मरूप करते। प्रत्येक वृत्तीच्या मागे सावधानता। प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, म्हणून काकांनी अगम्यतया असं म्हटलंय। ही इतकी सहज सावधानता
येण्याची शक्यता नाही. बैलगाडी चालवत असताना इकडे तिकडे आजूबाजूला पाहत राहिलं तरी चालतं. तितक्या मोकळ्या मनाने सायकल चालवत असताना पाहून चालत नाही. तेवढ्या मोकळ्यापणे मोटरसायकल चालवत असताना पाहून नाही चालत. मोटरसायकललाही थोडंफार इकडे तिकडे डोळ्यांनी बघता येतं, पण कार चालवताना यापेक्षाही जास्त सावधानता लागते. आजूबाजूला बेसावध राहिलं तर कार कुठे जाईल. आता विमान चालवत असताना काय झालं? विमान चालवत असताना सावधानता कारच्या तुलनेत किती लागेल आणि विमानाच्या तुलनेत फायटर जेट, फायटर प्लेन्स हे अत्यंतिक वेगाने चालतात. यांचा वेग सेकंदांनी मोजला जातो. फायटर प्लेन्सचा वेग सेकंदांनी काउंट केला जातो. जसा प्रकाशाचा सेकंदांनी काउंट केला जातो तसा फायटर प्लेन्स सेकंदांनी काउंट केले जातात. आणि तिथे केवढी सावधानता लागते, त्याहून अधिक सावधानता त्याहून सूक्ष्म असलेल्या आत्मतत्वाला प्राप्त करण्यासाठी लागते. ध्येयाला गाठण्यासाठी फायटर प्लेन्सचे जे वैमानिक असतात ते अत्यंत विशेष असतात आणि त्याहून अधिक सावधानता सूक्ष्माती सूक्ष्म असलेल्या आत्मतत्वासाठी आहे. ती संतांजवळ असते आणि संत आपल्याला जाग करतात. काय म्हणतात? अलर्ट, हायली अलर्ट. तया स्वरूपी अनुसंधान, जया स्वरूपी अनुसंधान, तया आत्मज्योतीचे ज्ञान दुसऱ्या कोणाला होणार नाही. जो इंद्रिय ज्ञानी सावधान. श्रीखंड खाल्लं आणि गोड लागलं, सावधान नाही. श्रीखंड खाल्लं पण ते आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर त्याची चव कळली, आतमध्ये बघितलाय, याला सावधानता म्हणतात. आणि तो आत्मा मी आहे. जर सावधानता नसेल तर सगळं काय झालं? कटबोळ झालं. आणि हे लक्षात घेतलं की मग या सावधानतेसाठी श्रद्धा लागते. या सावधानतेसाठी सातत्य लागतं. या सावधानतेसाठी बहिर्वृत्तींना आवरणं गरजेचं असतं. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, ज्याच्यामध्ये मुमुक्षुत्व असेल त्याला विवेक, वैराग्य आणि समाधी, षटक जमतं. मुमुक्षुत्व नसेल तर मग अभ्यास हा बुद्धिगम्य असतो आणि बुद्धीचा होणारा अभ्यास आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जात नाही. म्हणून श्रद्धा अत्यंत मोलाची गोष्ट जर काही असेल तर श्रद्धा. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. न तत्र सूर्यो भाती, पहिलाच दणका जबरदस्त मारलेला आहे. पहिला षटकार आहे. श्रुती मातेने पहिला षटकार मारलाय. न तत्र सूर्यो भाती. आत्मस्वरूपामध्ये सूर्य प्रकाशित होत नाही. आता आपल्या दृष्टीने सूर्य प्रकाशित होत नाही अशी जागाच नाही. बरोबर की नाही? बरोबर. आपल्या दृष्टीने सूर्य प्रकाशित होत नाही अशी जागाच नाही. आणि आत्मस्वरूप असं आहे की जिथे सूर्य प्रकाशित होतच नाही, कारण ते स्वयं प्रकाशमान आहे, स्वयं तेजोमय आहे.
मग त्यांना दुसऱ्या तेजाची गरज आहे का हो? घरातला ट्यूबलाईट लावण्यासाठी काजव्याची गरज आहे का हो? काजवा घरातला ट्यूबलाईट लावून देऊ शकत नाही आणि ट्यूबलाईट मध्ये काजव्याचं काजवे पण कळत पण नाही, अंधारातच कळतं. म्हणजे काजव्यामध्ये ट्यूबलाईटला प्रकाशमान करण्याची क्षमता नाही. चंद्राला प्रकाशमान करण्याची ट्यूबलाईट मध्ये क्षमता नाही. ट्यूबलाईटचा प्रकाश एका खोलीपुरता मर्यादित राहतो. सगळ्या विश्वाला प्रकाशमान करण्याची क्षमता ट्यूबलाईटची नाही, म्हणून ट्यूबलाईट चंद्राला प्रकाशित करू शकत नाही. चंद्र सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण सूर्य चंद्रापेक्षा अधिक तेजोमय आणि प्रकाशमान आहे आणि सूर्यापासून चंद्र परप्रकाशित झालाय, म्हणजे चंद्र परप्रकाशित आहे. जो परप्रकाशित आहे तो ज्याच्यापासून प्रकाशमान झालं त्याला प्रकाशित करू शकत नाही, म्हणून चंद्र सूर्याला प्रकाशित करू शकत नाही. पण सूर्याला प्रकाश कोणी दिला? सूर्याचं प्रकाशत्व हे आत्मस्वरूपामुळे झालं, म्हणून आत्मस्वरूपामुळे सूर्य प्रकाशित झाला. सूर्यामुळे आत्मस्वरूप प्रकाशित झालं नाही, म्हणून आत्मस्वरूपाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. पण सूर्याला आत्मस्वरूप प्रकाशित करू शकतं, म्हणून श्रुती माता ठाम सांगते, न तत्र सूर्यो भाती न चंद्रम आणि न तारकम. आत्मस्वरूपाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. ना चंद्र प्रकाशित करू शकत, ना चांदण्या प्रकाशित करू शकत, ना वीज प्रकाशित करू शकत. नेमा विद्युतो भाती. उलट सूर्यालाच ब्रह्माच्या प्रकाशाने प्रकाशत्व मिळतं, म्हणजे सूर्य प्रकाश आहे आणि आत्मा प्रकाशक आहे. ज्याच्यामुळे दुसरा प्रकाशला जातो तो प्रकाशक, आणि जो प्रकाशला जातो तो प्रकाश्य. उदाहरण घेऊया. भगवद्गीतेचं पुस्तक आहे इथे तुमच्या समोर, मी मुद्दाम केलाय. आता हे उघडलेलं भगवद्गीतेचं पुस्तक मी डोळ्यांनी वाचतो आहे, म्हणजे भगवद्गीतेचं पुस्तक झालं प्रकाश्य आणि डोळे झाले प्रकाशक. भगवद्गीतेचं पुस्तक प्रकाश्य, कुठलंही पुस्तक प्रकाश्य. घड्याळ आहे, घड्याळ प्रकाश्य आहे कारण आपल्याला दिसली, आणि आपली दृष्टी म्हणजे आपले डोळे हे प्रकाशक आहे. आता डोळ्यामध्ये दृष्टी कोणी आणली? आत्म्याने आणली. म्हणजे एकदम मुळावर येऊ, आत्मा प्रकाशक आणि डोळे प्रकाश्य. घड्याळ आणि डोळे ह्यात डोळे प्रकाशक, घड्याळ प्रकाश्य. आत्मा आणि डोळे यात आत्मा प्रकाशक आणि डोळे प्रकाश्य. अशा पद्धतीचा ज्या वेळेला आपण विचार करू, या पद्धतीने ज्या वेळेला आपण चालायला लागू, तेव्हा या मंत्राचा अर्थ कळणार आहे.
न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्निः. जिथे सूर्याचा, चंद्राचा, चांदण्यांचा आणि विजेचाच आधार लागत नाही, तिथे अग्नी कोण गोष्ट लागली? कुतो यमग्निः. हा श्रद्धेचा पण प्रांत आहे, हा नुसता बुद्धीचा प्रांत नाही. सज्जनगडावर असताना काकांना मी हा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला होता? या मंत्राच्या संदर्भात प्रश्न विचारलेला नव्हता. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या अनुषंगिक प्रश्न विचारला. काय म्हणतात? 10व्या अध्यायात भगवंत काय म्हणतात? मीच तो तेजोमय सूर्य आहे, मीच तो वासुकी आहे, मीच अश्वत्थ वृक्ष आहे. अशा प्रकारे चंद्रही मीच आहे आणि सूर्यही मीच आहे. आठवा तुम्ही, महर्षीणाम भृगुरम गिरामस्मेकमक्षरम यज्ञानाम जपयज्ञोस्मी स्थावराणाम हिरम्यालया अश्वत्था सर्ववृक्षाणाम देवर्षीणाम च नारदा ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिप प्रजनश्चास्मि कंदर्पः प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयताम पवनः पवतामस्मि रामः शास्त्रभृताम. अशा पद्धतीने मी कोण कोण आहे हे भगवंत सांगतात आहे. भगवंत स्वतःच्या विभूती सांगतात आहे. आपल्या विभूती सांगत असताना भगवंत मी तो आहे असं सांगतात आहे, मी सूर्य आहे असं सांगतात आहे. असं सांग. हा कोण बोलतंय? एकदम आवाज आला ना कानामध्ये तर लिंक तुटून जाते बघा. अशा पद्धतीने विभूती योगामध्ये मीच तो आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. मासा नाम मार्गशीर्षोहम ऋतू नाम कुसुमाकरा. अशा पद्धतीने सांगत असताना भगवंताने स्वतःचं वर्णन केलं आहे. आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमा मरीचिर मरुतामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. आदित्यानाम अहम विष्णू. खैर, आता काकांना प्रश्न विचारला होता की या ठिकाणी भगवंत मी एवढ्या एवढ्या विभूती आहे असं सांगतात आहे. याचा अर्थ या सगळ्या विभूतीमध्ये भगवंत आहेतच. सगळ्यांमध्ये भगवंत आहेत, पण विशेषत्वाने प्रगट कुठे झाले? या विभूतीमध्ये प्रगट झाले. सूर्यामध्ये प्रगट झाले, चंद्रामध्ये प्रगट झाले, पिंपळामध्ये प्रगट झाले, वासुकीमध्ये प्रगट झाले.
या सगळ्यामध्ये विशेषत्व आणि प्रागट्य आहे भगवंताचं. या अक्षरामध्ये प्रगट झाले, जपामध्ये प्रगट झाले, यज्ञामध्ये जपयज्ञामध्ये प्रगट झाले. असं सगळं प्रगट होत असताना या ठिकाणी ते कोणाचं स्वरूप आहे? ब्रह्माचं स्वरूप आहे. काका म्हणले ते ईश्वराचं स्वरूप आहे. आणि ब्रह्म या सगळ्यांचा प्रकाशक आहे. हा जो सूर्य दिसतो आहे ना, तो सूर्य माझ्यामध्ये चैतन्य आहे म्हणून दिसतो आहे. जर माझ्यामध्ये चैतन्य नसतं तर सूर्य दिसला नसता. म्हणजे सूर्य हा प्रकाश्य झाला आणि चैतन्य प्रकाशक झालं सूर्याचं. मृत शरीराला सूर्य नाही दिसत, मृत शरीराला चंद्र नाही दिसत, वीज किंवा चांदण्या नाही दिसत, अग्नी नाही दिसत. म्हणजे या सगळ्यांचा प्रकाशक कोण आहे? या सगळ्यांचा प्रकाशक ब्रह्म आहे. या सगळ्यांचा प्रकाशक ब्रह्म आहे. म्हणून न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोमियम अग्नी. याचं उत्तर या ठिकाणी स्पष्ट मिळतं की सूर्यच ब्रह्माच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. सूर्य जगाला प्रकाशित करतो, पण सूर्याला ब्रह्म प्रकाशित करतो. म्हणून संपूर्ण विश्व म्हणजे सूर्य, चंद्र, तारांगण, वीज आणि अग्नी हे ब्रह्माच्या प्रकाशात प्रकाशित होतात. मग आता आपल्याला घट दिसतो, कोणाच्या प्रकाशात दिसतो? उजेड आहे म्हणून दिसतो की नाही? अंधारात घट दिसला असता का? नसता दिसला. म्हणजे सूर्याच्या प्रकाशात घट दिसतो आणि सूर्य ब्रह्मप्रकाशामध्ये दिसतो. घटासाठी सूर्य प्रकाशक आहे, पण सूर्याकरता ब्रह्म प्रकाशक आहे, सूर्य प्रकाश्य आहे. म्हणून सूर्य आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. जसं मुलगा आपल्या बापाचं बारसं जेवू शकत नाही, त्याप्रमाणे सूर्य आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. सूर्याला चैतन्याने प्रकाशित केलं आहे, मग तो विश्वाला प्रकाशमान करतो. सूर्य स्वतःला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य सूर्याजवळ नाही. कळतंय ना? सूर्य परप्रकाशित आहे आणि आत्मचैतन्य स्वयंप्रकाशित आहे. त्याला कुणाच्या प्रकाशनाची गरज पडत नाही. जगत हे जे भासे तेची प्रकाश रूप असे. जगत प्रकाश्य आहे. परमेश्वर प्रकाश मिशे उजळवणी जाई. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जर सूर्याचं बिंब बराच वेळ पडलं तर ते पाणी तप्त होतं, गरम होतं. आता पाण्यातली उष्णता ही सूर्यामुळे आलेली आहे, पाण्याची नाही आहे. पाणी सूर्यामुळे गरम झालेलं आहे. म्हणजे पाणीची गरमी ही परप्रकाशित आहे. तसं सूर्याने पाण्याला उष्णता दिली, पण सूर्याला प्रकाशित कोणी केलं? परब्रह्मानी केलं. तैशाची सूर्याची दृष्टी आत्मतेजे प्रकाशती. 330 नंबरची ओवी आहे. तैशाची सूर्याची सृष्टी आत्मतेजे प्रकाशती. स्वयंप्रकाश ज्योती मूळचा असे. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. स्वतः सगळ्यांचा प्रकाशक आहे. आत्म्याचा कोणीही प्रकाशक नाही. पहिल्यांदा आत्मा सूर्याला प्रकाशित करतो, चंद्राला प्रकाशित करतो, चांदण्यांना, विजेला आणि अग्नीला प्रकाशित करतो. नंतर ते जगाला प्रकाशित करतात. प्रकाश हा वस्तुतः खऱ्या अर्थाने स्वतःचा नसून
चैतन्याचा आहे. म्हणून सूर्य चैतन्याचं प्रकाश आहे आणि चैतन्य सूर्याचं प्रकाशक आहे. सूर्याचं दाहकत्व पाण्यामध्ये पडलं आणि म्हणून पाणी काय झालं? उष्ण झालं. आता जणू काही सूर्याच्या संयोगामुळे, प्रकाशाचा संयोगच आहे की नाही, प्रत्यक्ष सूर्याचा नसला तरी प्रकाशाचा संयोगच आहे ना, त्यामुळे पाणी गरम झालं. तसं आत्मस्वरूपामुळे सूर्य, चंद्र, तारका, वीज आणि अग्नी प्रकाशक झाले. म्हणून हे जे जग प्रकाशित झालं हे आत्मस्वरूपामुळे. जग चलायमान झालं ते पण आत्मस्वरूपामुळे. आता तुम्ही पुन्हा म्हणाल, चलायमान कसं होईल आत्मस्वरूपामुळे? हे सांगा बा तुम्ही आम्हाला, की जग आत्मस्वरूपामुळे चलायमान कसं होईल? सज्जनगडावर मागच्या वर्षी प्रवचन करत होतो. मुक्ताताई वाळवेकरांनी प्रसंग सांगितला की पाण्यामध्ये बटाटे टाकले आणि पाण्याच्या खाली अग्नी पेटवला, गॅस पेटवला. पाणी गरम झालं आणि बटाटे पण गरम झाले. आता ही उष्णता अग्नीमुळे आली. जरी मध्ये भांड, पाणी आणि नंतर बटाटे आहेत, तरी पण बटाट्यामधली उष्णता ही अग्नीमुळे आणली. इथपर्यंत आपल्याला पटतं. माझा विषय चलायमानतेचा आहे. म्हणून मुक्ताताईंचाच दृष्टांत मी पुढे कंटिन्यू केला आणि सांगितलं की मुक्ताताईंचा दृष्टांत आणखीन पुढे चालवतो. या पाण्याची उष्णता अजून कायम ठेवली. त्या पाण्यामध्ये बटाटे तसेच आहेत. पाणी पण गरम झालेलं आहे. आता ते पाणी उकळायला लागलं आहे. उकळत्या पाण्यामध्ये बटाटे थैया थैया नाचायला लागले आहेत. खालून वर जातात आहे, वरून खाली येतात आहे. पाण्याला उकळ्या फुटतात आहे. तसे तसे बटाटे इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, वरून खाली, खालून वर. डान्सिंग पोटॅटो, नाचणारे बटाटे तयार झाले. म्हणजे बटाटे चलायमान झाले की नाही? हो, चलायमान झाले. तसं आत्मस्वरूपाच्या प्रकाशाने माझा देह चलायमान झाला, जगत चलायमान झालं झालं आणि झालं. समजलं आता? न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नि तमेव भांतम अनुभाती स्वरम. तेच एकमेव प्रकाशक आहे. तस्य भासा सर्व मिदम विभाते. विश्वामध्ये एकमेव प्रकाशक जर कोणी असेल तर ते आत्मस्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसरा कोणीही प्रकाशक नाही. म्हणून कालचा व्यावृत्ती मुद्दा आज पुन्हा घेतो. सच्चिदानंद या ब्रह्माच्या व्यावृत्ती आहेत. म्हणजे ब्रह्मावर आम्ही केलेला आरोप आहे, थोपवलेले अभिधान आहे ब्रह्माला. ब्रह्म सद्रूप आहे, ब्रह्म चिद्रूप आहे, ब्रह्म आनंद रूप आहे. हे ब्रह्मावर आम्ही थोपवलंय. ब्रह्माला ब्रह्म हे नाव सुद्धा आम्ही थोपवलेलं आहे. जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, जे अरूप आहे, जे निरवयव आहे, त्याला नाम कसं असेल? मग त्याला ब्रह्म हे नाम सुद्धा कसं असेल? पण ते सर्व व्याप्त. आता सर्व व्याप्त ईश्वर आहे, पण तो सापेक्ष व्याप्त आहे आणि निरपेक्ष व्याप्त ब्रह्म आहे. असं निरपेक्ष व्याप्त जे आहे त्या तत्वाला काहीतरी समजण्यासाठी नाव द्यावं लागतं. म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलं. बृहद हा भूमा अतिशय व्याप्त आहे. यद्वै भूमा अत्यंत व्याप्त आहे, म्हणून त्याला बृहत शब्द वापरला. म्हणून मग बृहत पासून ब्रह्म शब्दाची निर्मिती झाली. बृहत पासून ब्रह्माची निर्मिती झाली.
आणि म्हणून या जगतामध्ये जीव भासायला लागला. जीव हा भास आहे, जीवत्व हा भास आहे. जीवत्व ही वस्तुस्थिती नाही, ब्रह्मत्व ही वस्तुस्थिती आहे. न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते. जीव नावाची गोष्ट असंभव आहे. भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य हे सांगतात आहे, शंकराचार्यांचे परमगुरु, शंकराचार्यांचे गुरु, आद्य शंकराचार्यांचे गुरु गोविंदपादाचार्य, गोविंदपादाचार्यांचे गुरु गौडपादाचार्य, ज्यांनी मांडुक्य कारिका लिहिल्या, ते गौडपादाचार्य म्हणतात, न कश्चित जायते जीव संभवस न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम. हेच केवळ सत्य आहे. म्हणून ब्रह्माला ब्रह्म हे सुद्धा समजण्यासाठी नामाभिधान केलेलं आहे. तसंच ब्रह्माला सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप केलं, कारण आम्हाला जगताचा असताचा अनुभव आहे, आम्हाला जगतातील अज्ञानाचा अनुभव आहे, आम्हाला जगतातील दुःखाचा अनुभव आहे. जीवाला दुःख, अज्ञान आणि मर्त्यत्वाचा अनुभव असल्यामुळे, दुःख, अज्ञान आणि मर्त्यत्वाचा अनुभव असल्यामुळे ब्रह्माची व्यावृत्ती सद्रूप असत्या विरुद्ध, चिद्रूप अज्ञानाच्या विरुद्ध, आनंदरूप दुःख आणि सुखाच्या विरुद्ध. आता आनंद हा दुःख आणि सुखाचा विरोधी भाग नाही आहे, परंतु समजून घेण्यासाठी. सुखाच्या विरोधी दुःख आहे, दुःखाच्या विरोधी सुख आहे. आनंद या दोन्हीला विरोधी पर्याय नाही. हे दोनही नाही अशी जी स्थिती, त्याला आनंद म्हणतात. आणि म्हणून सुख दुःख या संवेदना आहेत, आनंद ही संवेदना नाही. संवेदना ही नेहमी विषय सापेक्ष असते आणि आनंद हा निर्विषयत्वात असल्यामुळे आनंदाला संवेदना शब्द वापरता येत नाही. दुःखाची संवेदना बरोबर आहे, पुणके देतो. सुखाची संवेदना बरोबर आहे, हास्याचे फवारे फुटतात. पण आनंदाची संवेदना नाही, म्हणून हा आनंद हा भरभरूनही नसतो आणि कमी पण नसतो. हा ओसंडून वाहत असतो, परंतु तोल जात नाही. आत्यंतिक सुखामध्ये तोल जातो, आत्यंतिक दुःखामध्ये सुख तोल जातो, आत्यंतिक आनंदामध्ये तोल जात नाही. बॅलन्स आहे. आनंद ही बॅलन्स अवस्था आहे. म्हणून तो स्वयंप्रकाश आहे आणि ब्रह्म सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे असं समजून घेण्यासाठी म्हणायचं या ब्रह्माच्या व्यावृत्ती आहेत. काल चुकून जगताचा शब्द आला होता. पुढे चलूया. आनंदरूप ब्रह्म हा क्रम लक्षात घ्यावा. ब्रह्माच्या प्रकाशाने जगत प्रकाशित होतं हे खरं आहे, पण ते प्रकाशित झालेलं परप्रकाशित जगत भासत असत नाही, भासत असत. आणि भासत मध्ये काय फरक आहे? पाण्याबरोबर हवेचा संयोग झाल्याने बुडबुडा तयार झाला. बुडबुडा आहे असं भासत, थोड्याच वेळात लक्षात येतं की त्यामध्ये हवा आहे. थोड्याच वेळात कळतं की त्या हवेच्या भोवती पाणी आहे. म्हणजे काय झाला? पाण्याचाही भास आहे, हवेचाही भास आहे, आणि या दोघांच्या एकत्रीकरणामुळे झालेला बुडबुडा हा सुद्धा भास आहे. पण त्या बुडबुड्यामुळे पाणी आणि हवा दोघांचा अंदाज आला. तसं हालचाल करणारा जो जीव, याच्यातून
ब्रह्मस्वरूपाचा अंदाज येतो. पुन्हा ब्रह्म प्रकाशक आहे, पण ब्रह्म तेजस्वी नाही. ते प्रकाश रूप आहे, ते ज्ञान रूप आहे. ब्रह्म तेजस्वी नाही. या वाक्याने धक्का बसू शकतो अनेक जणांना. कारण खूप लोक म्हणतात, बापरे, त्यांचं ब्रह्मतेज, त्यांच्याकडे पाहिल्यावर ते तेजपुंजता ब्रह्मतेज आहे हे लक्षात येतं. ब्रह्म तेजस्वी नाही. डॉक्टर काकांचं उपनिषद विवरण जर तुम्ही पाहिलं तर पान नंबर 35 वर काकांचं हे वाक्य आहे की ब्रह्म तेजस्वी नाही. पान नंबर 35. ब्रह्म प्रकाश रूप म्हणजे ज्ञानरूप आहे. अग्नीच्या प्रकाशाने ब्रह्म दिसत नाही, पण आत्मप्रकाशाने अग्नीचं ज्ञान होतं. म्हणजे अग्नी जगताला दाखवतो, पण आत्मप्रकाशामध्ये अग्नीचं ज्ञान होतं. रविदीप हिरा लावती देखणे अदृश्य दर्शने संताची. डोळ्यांच्या दिखण्यासारखे आहे हे सूर्याधिक प्रकाशात दिसते, पण स्वसंवेद्य ब्रह्म मात्र संतांच्या उपदेशाशिवाय अनुभवाला येत नाही. हे वाक्य काकांचं जसं की तसं वाचलंय. काय आहे? डोळ्यांना दिसण्यासारखे आहे. हा रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. ब्रह्म अदृश्य आहे, डोळ्यांना दिसण्यासारखं नाही आहे, अरूप आहे, निराकार आहे, निरवय आहे. मग सूर्याच्या प्रकाशातही ब्रह्म दिसत नाही, कारण ते स्वयंप्रकाशमान आहे. असं जे स्वसंवेद्य ब्रह्म हे संतांच्या उपदेशाशिवाय अनुभवाला येत नाही, नाही आणि नाही. नीट समजून घ्या. जेवढेही नाम आणि रूप आहे, हा सगळा वाचारंभण विकार आहे. हा स्वरूपात झालेला विकार आहे. पुन्हा आला प्रश्न, भासमान स्वरूपात झालेला विकार आहे. ब्रह्मज्योती यांची ज्योती तैची सत्य ऐसी ख्याती, नाना आकार अभिव्यक्ती विकार ज्याचे ते त्याचे विकार आहेत. लक्षात ठेवा. मातीपासून घट तयार झाला, रांजण तयार झालं, सुगडं तयार झालं, माठ तयार झाला, पण असं असताना सुद्धा हे मातीच्या आकारामध्ये झालेले विकार आहेत, मातीमध्ये झालेले विकार नव्हेत. मातींच्या आकारामुळे झालेले विकार आहे. माती जशीच्या तशीच आहे. घटामधली माती तशीच आहे, सुरईमधली माती तशीच आहे, सुगड्यामधली माती तशीच आहे, रांजणामधली माती तशीच आहे. आकारामध्ये झालेले विकार. तसं स्वरूप मातीमध्ये विकार नाही झाले, तसं स्वरूपामध्ये विकार होत नाही. त्यापासून तयार झालेले जे प्रकार आहे ते विकारयुक्त आहेत आणि ते भासमान आहेत. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इति सत्यम. वाचारंभणम विकारो नाम म्हणून ते मिथ्या भ्रम, जगत सारची संभ्रम श्रुती म्हणे. हे जे जगत आहे हे असार आहे. जगत हा संभ्रमाचा बाजार आहे. जगत हा संभ्रमाचा बाजार आहे आणि आम्हाला ते कळणं फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि आम्हाला जगत हा संभ्रमाचा बाजार आहे हे पटत नाही. लग्नामध्ये रुखवंत करतात, त्या रुखवंतामध्ये एकाच वस्तूचे विविध आकार केलेले असतात. असतात की नसतात?
हा विकार आहे. हे विविध आकार हा त्या वस्तूमध्ये झालेला विकार आहे. तसं ब्रह्मवस्तू अविकारी असते. परंतु असं असताना सुद्धा जर ती आमच्या हातात आली तर आम्ही त्याच्या आकारामध्ये रमतो, आम्ही त्याच्या प्रकारामध्ये रमतो आणि मिथ्यात्व विसरून त्याला सत्यत्व देतो. म्हणून जगत सारची संभ्रम म्हणे श्रुती. म्हणून हे जगत काय आहे? हे सार संभ्रमाने म्हणतो. वास्तविक ते असार आहे. जगत असार असताना आम्ही भ्रमित झाल्यामुळे जगताला सार समजतो. हे बघा, पुण्यामध्ये घर घेऊन ठेवलं आहे, मुंबईत एक घर घेऊन ठेवलं आहे, लंडन मध्ये एक घर आहे. आता 3 ठिकाणी 3 घरं आहेत. मग काय होईल? त्याला घर सार म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. म्हणून काका म्हणतात, जगत साराची संभ्रम म्हणे श्रुती. जेवढेही नाम आणि रूप आहे हा विकार आहे. अस्ति भाती प्रिय नामम रूपम च पंचकम. अस्ति भाती रूप नामम रूपम च चैत्यकम. आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम ततोद्वयम. अस्ति भाती प्रियम नामम रूपम च चैत्यकम. हे अस्ति भाती आणि प्रिय जे आहे ना, हे चैतन्याचेच नामरूप आहे. आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम ततोद्वयम. आता परीक्षा सुरू झाली. आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम ततोद्वयम. मग आता अस्ति भाती आणि प्रिय. पुस्तक नाम आणि रूपामध्ये मोडतं, कारण पुस्तक हे त्याचं नाम आहे आणि हे त्याचं रूप आहे. पुस्तक नामरूपामध्ये मोडलं. हे पुस्तक आहे हे त्यांच्या कागदावरून आमच्या लक्षात येतं, हा अस्थिचा भाग आहे. पुस्तक हे नामरूप आहे. छापलेल्या पुस्तकाचा कागदासहचा आकार आहे तो अस्थि आहे. आणि हा अस्थि सतच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून सतच्या अधिष्ठानावर अस्थि आणि अस्थि पासून पुस्तक नावाचं नाम आणि रूप. म्हणून नाम रूप अस्ति भाती प्रिय आणि सच्चिदानंद हे 3 काय आहेत? उपाध्या आहेत. उपाध्याशिवाय या काही. आणि त्या ज्या उपाध्या आहेत त्यामुळे आम्हाला काय करावं लागतं आहे? ब्रह्मस्वरूपाचं सावधानतेने चिंतन करावं लागतं आहे. असं चिंतन जर मला करता आलं तर मग काकांची जी पहिली ओवी आहे, शेवटची ओवी आहे कालच्या प्रवचनातली शेवटची ओवी, जया स्वरूपी अनुसंधान तया आत्मज्योतीचे ज्ञान, जो इंद्रिय ज्ञानी सावधान अगम्यतया. जो इंद्रिय ज्ञानी सावधान अगम्यतया. आणि म्हणून या ठिकाणी काका म्हणतात की स्वरूपाकडे अनुसंधान ठेवण्याचा जो अभ्यास करतो त्यालाच ज्योती दिसते. मग इंद्रियांचे मागे आणि मनाच्या मागे भटकणाऱ्याला ती कधीही सापडू शकत नाही. म्हणून अदृश्य दर्शने संतांची गुरुकृपेशिवाय हे होत नाही. एवढं सगळं ऐकूनही गुरुकृपा झाली पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. ब्रह्मरूपतेचा आनंद निर्विषय आनंद असतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला राहावं असं तडफड नाही. त्यामुळे गुरु करण्याची इच्छा होत नाही. म्हणून ब्रह्माचं सर्व व्यापकत्व सांगून उद्या द्वितीय मुंडकातला द्वितीय खंड समाप्त होणार आहे. ब्रह्मवेदमृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतम ब्रह्मवेदम विश्वमिदम वरिष्ठम. अशा प्रकारे
उद्या आपण दुसऱ्या मुंडकातला द्वितीय खंडातला शेवटचा मंत्र घेऊया. आज आपण या ठिकाणी थांबू. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. त्याबद्दल नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण. रेखावणी रामकृष्ण हरी. कोणाचा आवाज होता? विजयराव रामकृष्ण हरी. जयश्रीताई रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. बसंतीताई बोपटकर रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. वीणाताई गोरे रामकृष्ण हरी. फोन करतो. दातारजी रामकृष्ण हरी. राजेश्वरजी रामकृष्ण हरी. शालिनीताई काळे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. भागवत साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नीलाताई नमस्कार करतो. सुनीताताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. अनुराधाताई रामकृष्ण हरी. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण नमस्कार करते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. लक्ष्मी रामकृष्ण हरी. कठाळेताई रामकृष्ण हरी. पांडे साहेब रामकृष्ण हरी. प्रदीप पांडे रामकृष्ण हरी. अनुराधाताई बोकरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. संजय माई रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. नाना नानी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. वासंतीताई पांडे रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण. बापूसाहेब रामकृष्ण हरी. रवींद्रजी रामकृष्ण हरी. हो रवींद्रजी रामकृष्ण हरी. हरी काका. सायलीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सायलीताई पुण्यात आलो आहे, शरवीला सांगून द्या. हो हो हो. हो का. संजय माई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताई वैद्य रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. मोहनरावांना नमस्कार सांगा. रामकृष्ण हरी. उमाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार.